नमस्कार मित्रांनो, आज आहे 23 ऑक्टोबर 2025. दिवाळीचं वॅकेशन चालू आहे. कोर्टाचं वॅकेशन 17ला लास्ट वर्किंग होता. 18पासून जे आहे 26पर्यंत म्हणजे संडेपर्यंत सुट्टी आहे. ऑलमोस्ट 8-9 दिवस. तर आम्ही आणि स्कूललासुद्धा देवच्या ज्या आहेत सुट्ट्या 27पर्यंत आहेत. म्हणजे सोमवारपासून त्याचं पण स्कूल चालू होतं आहे, माझं पण कोर्टाचं वर्किंग चालू होतं आहे. पण या दरम्यान सुट्ट्याच्या दरम्यान जे आहे ऑलरेडी बरेचसे कामं असतात. काही रीडिंगचं कामकाज असतं, नवीन मॅटर्स जे आहेत त्या बाबतीत स्टडी करणं असतं आणि ऑफिसलाही बसून काही ड्राफ्ट वगैरे बनवणं, काही प्रकरण तयार करणं, हे कामकाजसुद्धा महाग आहे. मग इथली दिवाळी, इथली पूजा, ऑफिसची पूजा करून, घरची पूजा करून परत गावाकडे गेलो आणि गावाकडे जाऊन दिवाळी साजरी करून आज बायकोला जे आहे माहेरी तिला सोडून आलो भाऊबीजेसाठी. आता परत संभाजीनगरला मी आलो आहे. आता इथून पुढं घराची जबाबदारी ती आपल्याकडे. घर जे आहे एकदम स्वच्छ आणि सुंदर करून गेली बायको. आता इथून पुढे येईपर्यंत हे व्यवस्थित ठेवायची जबाबदारी आपली. नेहमी काय व्हायचं, ती आल्यानंतर तिच्यासाठी खूप सारं कामकाज असायचं. मी जेवढे दिवस ती इथं नाही तेवढे दिवस झाडझूडसुद्धा केली तर करायची किंवा नाही. आपल्याला घरात कामकाज करायचा एवढा काही अनुभव नाही आहे. 11th-12thला मी ज्यावेळी पैठणला होतो त्यावेळेस माझा चुलत भाऊ भारत हा माझ्यासोबत होता. आम्ही दोघंही एकाच वर्गात होतो, एकाच कॉलेजला होतो. मग त्याच्यामुळं कधी आम्ही ट्युशन वगैरे जर लावलेली असायची त्यावेळी आमच्यासोबत आई असायची, जॉईंट फॅमिली असल्यामुळं. पण सुट्ट्यात वगैरे आई गावाकडे जायची. मग सुट्ट्यात काही ट्युशन वगैरे जर लावली असेल आम्ही तर मग त्यावेळेत आम्ही बऱ्यापैकी मी स्वतः स्वयंपाक केला आहे, भावानी भांडे वगैरे धुणं हे काम केलं, झाडझूड हे बरेचसे कामं त्यावेळेला आम्ही केले. त्यानंतरपासून लग्न झाल्यापासून 15 वर्षात अजून काही कामकाज करायची गरज पडली नाही. छोटं मोठं एखादं केलं असेल आठवत नाही. पण आता सांगण्याचा उद्देश एकच आहे की रोजच्या दैनंदिन कामकाजामध्ये मी एक नोटीस केलं की मी बायकोला बोलत आलो. आता मी रोज सकाळी उठून हिंडणं फिरणं व्यायाम ह्या गोष्टी करतो, ऑफिस कोर्ट सगळं काही बघतो. पण तिला बऱ्याच वेळा बोलत असतो तू फिटनेसकडे लक्ष देत नाही, तुला बऱ्याच वेळा तू आजारी असते, असं तसं, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून मी ठरवलं की खरोखरच म्हणजे तिला एवढं सगळं बघून कोर्टाचं कामकाज करणं खरोखर सोपं जात असेल का, तर हे बघायसाठी मी तिला येईपर्यंत एक एक्सपेरिमेंट करणार आहे. म्हणजे माझं जे शेड्यूल आहे सकाळी उठणं, हिंडणं फिरणं, दूध आणणं, परत त्याच्यानंतर मी माझं आटकून माझं ऑफिसचं कामकाज बघणं, ऑफिसचं कामकाज बघून ऑफिसचं कामकाज करून परत आणखीन जे काही माझं वर्क असेल ते सगळं काही कामकाज करून मी घर पण जसं आहे तिला येईपर्यंत स्वच्छ ठेवणार आहे. आणि दुसरं म्हणजे मी प्रत्येक दिवाळीला ज्यावेळी ती इथं नाही आहे त्यावेळी कुठंतरी आपलं झोमॅटोवरून एखादी ऑर्डर मागवायची, किंवा आमचे कुलकर्णी अण्णा आहेत ते मला जेवण डबा देतात, रसाळ सर आहेत ते जेवण डबा देतात, भोसले सर आहेत ते बऱ्याच वेळा जेवण डबा देतात. बस असं जेवण चालायचं. आता ठरवलं की बायकोला येईपर्यंत आपण काय करायचं, स्वतःचा स्वयंपाक स्वतः तयार करायचा. भांडे जे आहेत भांडेसुद्धा आपण स्वतः धुवून ठेवायचे. रोज सकाळी ती जेवढं काम करते घरामध्ये स्वच्छ ठेवण्यासाठी ती सर्व कामं जी आपण स्वतः करायची आणि बघायचं याच्यातून तिला खरोखरच वेळ मिळतो का, तिला ह्या कामापासून काही ताणतणाव येतो का, आणि ह्या कामकाजातून प्रत्येक ज्या वर्किंग वुमेन आहेत त्यांना काम करणं शक्य होतं का, म्हणजे स्वतःचा जॉब नोकरी सगळं काही बघून. आता तसं जर बघितलं तर आम्ही जास्त मेंबर नाही आहे तिथं, पण तरी पण वर्किंग वुमेनला काम करून घरातलं सगळं काही बघून स्वतःचं जे काही, समजा आता माझी बायको वकील आहे, आता तिला स्वतःचं काम करणं शक्य आहे का. आता माझी बहीण आहे ती बॉम्बे हायकोर्टमध्ये PA आहे इथं बॉम्बे हायकोर्टमध्ये, तिलासुद्धा तिचं घरचं काम करून तीसुद्धा स्वतः कामकाज करते. तिचं वर्किंग 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तीसुद्धा हायकोर्टमध्ये असते. मग असं तिला घरचं वगैरे सगळं कामकाज बघून ह्या गोष्टी त्यांना शक्य होतात का, याचा काही ताणतणाव येतो का मुलाचा नवऱ्याचा, ह्या सगळ्याच गोष्टी ह्या आपण समजून घ्यायला पाहिजे. आता ह्या समजून घेण्यासाठीच मी इथून पुढं 2-3 दिवस तसं संडेपर्यंत येईल म्हणून सांगितलं आहे. म्हणजे आजपासून ऑलमोस्ट 4थ्या दिवशी येईल म्हणून.
आता आपल्याला बाहेरून काही आणून खायचं नाही, काही नाही. पोळ्या मला येतात, मी याच्या अगोदर तयार केलेल्या आहेत मी कॉलेजला असताना, त्यामुळं पोळ्याची काही अडचण नाही मला. फक्त पोळ्या ज्या आहेत त्या अशा एकदम गोल आणि नरम नाही आहेत आपल्या पोळ्या थोड्याशा वेगळ्याच आहेत. पण ठीक आहे, काही हरकत नाही. स्वयंपाक आपण आपला स्वतःच करायचा आहे. संध्याकाळी 7-7:30ला मी आल्यानंतर फ्रेश आंघोळ वगैरे केली आणि नेहमी जे आहे बायकोला सोडल्यानंतर मी ज्यावेळेस घरी येतो तसं गाणे अधूनमधून ऐकत राहतो, पण घरात एकटा असल्यानंतर मस्त गाणे लावून ऐकत असतो. बायकोने जेवणाचा डबा दिला होता माहेराहून. छानपैकी शेवग्याची भाजी होती, त्यानंतर अजून शेवभाजी होती, पोळी, भेंडीची भाजी. आठवणीनं जेवण डबा करून दिला आणि त्यासोबत जामुनसुद्धा दिले होते. मी बऱ्याच दिवसाचं गोड खायचं तसं बंद केलेलं आहे, बट आता दिवाळीचे दिवस आहे तर थोडंफार गोड खायला काही हरकत नाही. आल्यानंतर छानपैकी जेवण केलं आहे बऱ्यापैकी. आता संध्याकाळचे वाजलेत 9. आता यानंतर असं ठरवलं की 10 वाजेपर्यंत आपण रोज झोपायचं आणि 10 वाजेला झोपल्यानंतर सकाळी 4 वाजेपासून आपलं नवीन रुटीन चालू करायचं. रुटीन माझं नवीन नाही आहे, 5च्या नंतर मी जनरली उठतोच, पण उद्यापासून 4चं शेड्यूल ठेवायचं आहे. आणि उद्यापासून जे आहे एक्सपेरिमेंट, आपल्याला पूर्ण कामकाज जे आहे घरातलं स्वतः आपणच करायचं आहे आणि बायको जसं घर स्वच्छ ठेवती तसं घर स्वच्छ ठेवायचं. ते पण आपलं स्वतःचं ऑफिसचं कामकाज बघून. सकाळी मॉर्निंग वॉक, आल्यानंतर स्वयंपाक, झाडझूड काय असेल, भांडे कुंडे सगळं काही करून परत ऑफिसला जाणं. ऑफिसला जाऊन आपलं दिवसभराचं कामकाज जे आहे, माझ्या ऑफिसमध्ये कोर्ट तर सध्या बंदच आहे. ऑफिसमध्ये जाऊन माझं जे काही अनरेडीचे काम आहे, जे काही फाईल्स ड्राफ्ट बनवायचे, जे काही कामं करायची ती कामं मी करणार आहे. ते कामं करून मग परत संध्याकाळी घरी. बाकी जे काही मित्रमंडळी भेटणं जे आहे रुटीन ते चालू राहील. चला तर मग उद्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया.